मी हयात असतानाच माझ्या पत्नीने व तिच्या नातेवाईकाने माझं मृत्यूपत्र काढून ठेवलंय व एका परपुरुषाशी लग्न करायसाठी एका वकिलाला अर्ज केलेला आहे। त्या वकिलाने एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिले का आणि माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या ग्रामपंचायत आता सदस्य होतो त्याच ग्रामपंचायती माझं मृत्यूपत्र दिलं। पोलीस स्टेशननी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला, त्याचा तपास आजपर्यंत केलेला नाही। आता ते मराठी भाषेत आहे गुरुभाऊ आणि करूभाऊ, आता ते गुरुभाऊ का करूभाऊ आम्हाला समजत नाही। 2023 पासून या पत्नीपीडित आश्रमात संलग्न आहे। आमचे दैवत मान्य फुलारे साहेब हे आम्हाला प्रत्येक रविवारी कायदेशीर अमूल्य मार्गदर्शन करतात, ते बी विनामूल्य काही न घेता। त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यावर आज माझ्या पत्नीने 498 दाखल केली आहे, 125 डोमेस्टिक व्हायलन्स। त्यांच्या विरोधात मी साहेबाच्या मार्गदर्शनामुळे पार्टिंग पर्सन गंगापूर न्यायालयात लढतोय। माझी व्यथा अशी आहे की मी हयात असतानाच माझ्या पत्नीने व तिच्या नातेवाईकाने माझं मृत्यूपत्र काढून ठेवलंय प्रॉपर्टी हडप करण्यासाठी। म्हणजे तुम्ही हयातच नाही? हयात मी आता हयात आहे ना, हयात नाही कसं कागदोपत्री मेलेलो आहे। बुट त्यामुळेच काढत नाही, पाय उलटे माझे। मृत्यूपत्र निघलंय, हो, त्याबाबत काय सांगाल? ते मृत्यूपत्र काढलं प्रॉपर्टी हडप करायसाठी व एका परपुरुषाशी लग्न करायसाठी एका वकिलाला अर्ज केलेला आहे। त्या वकिलाने एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिले का मुलांचे आधार कार्ड, मयत नवऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र व त्या परपुरुषाचा आधार कार्ड आणि माझ्या पत्नीचं आधार कार्ड असं बाल कल्याण समितीच्या व्हिजिटमध्ये ते सापडलं आहे मला। तुमचं मृत्यूचं प्रमाणपत्र निघालेलं आहे? हो, आणि माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या ग्रामपंचायत आता सदस्य होतो त्याच ग्रामपंचायती माझं मृत्यूपत्र दिले। खूप सारी मिली बघत असणार। हो, काय काय घडलं बरं या सगळ्या? मग त्या संदर्भात मी पोलीस स्टेशन पहिले तक्रार दिली, पोलीस स्टेशन दखल नाही घेतली। नंतर मी तहसील कार्यालयात तक्रार दिली, तहसील कार्यालयाने दखल नाही घेतली। जिल्हा परिषद कार्यालय, नंतर विभागीय आयुक्त, शेवटी मंत्रालयात मी लोकशाही दिनात गेलो मंत्रालयात, तिथपर्यंत मला न्याय मिळाला नाही। नमूद प्रकरण हे गंगापूर न्यायालयात आता न्याय प्रविष्ट आहे। पोलीस स्टेशननी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला, त्याचा तपास आजपर्यंत केलेला नाही। पण तुमची कशा म्हणजे काय स्टोरी आहे, म्हणजे कंप्लेंट कशा पद्धतीने छळ तुमच्यावर झालेला? माझा छळ असा म्हणजे मी दिव्यांग आहे। माझं इथंच एक पूर्णेश्वर मोबाईल म्हणून दुकान आहे, त्या दुकानात माझ्या पत्नीच्या नावावर होतं आणि ते घर मी अर्ध पत्नीच्या नावावर केलं होतं। त्या प्रॉपर्टी हडप करण्यासाठी माझ्या पत्नीच्या नातेवाईकांनी मला मयत दाखवायचं आणि ते प्रॉपर्टी हडप करून घ्यायची त्यांना। तुमचे काही वाद होते? वाद काहीच नव्हते, नाही कुठलेच वाद नव्हते अजून। प्रॉपर्टी अडल्टरी, परपुरुषाची रजिस्टर मॅरेज, काही अफेअर्स वगैरे? हा, तेच अडल्टरी म्हणजे अडल्टरी ते चालेल सर। त्या संदर्भात त्यामुळं हे मृत्यूपत्र निघलं गेलं सर। आता कशा पद्धतीने लढा देताय तुम्ही सध्या? काय काय सिच्युएशन सध्या तुम्ही? 175 मध्ये गंगापूर न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट सर, ऑर्डरला आहे अजून, त्यातून मला न्याय मिळाला नाही। आपलं विकास मीना शिहो साहेब होते, त्यांना सुनावणी घेतली, त्या सुनावणीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश विकास मीना साहेबांनी दिले, पण पोलिसांनी ते आदेश बी ग्रामसेवकांना दिले होते। ग्रामसेवकांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे, अज्ञात व्यक्तीवर, पण आजपर्यंत पोलिसांनी त्याचा तपास केलेला नाही। न्यायालयात काय काय पद्धतीचे निकाल समजा तुम्ही जे सांगितले 2-3 निकाल आले? हो, न्यायालयात ऑर्डर आहे, पण ऑर्डर झाली नाही अजून। बरं, आजकाल अडल्टरी हे मॅक्सिमम प्रमाण आपल्याला बघायला भेटतं, काय कारण असू शकतं? म्हणजे मॅक्सिमम ज्या म्हणजे त्यांना धाक राहिला नाही का, आई वडिलाकडूनच असा सपोर्ट असतो, काय काय? अडल्टरी म्हणजे एक आता ते मराठी भाषेत आहे गुरुभाऊ आणि करूभाऊ, आता ते गुरुभाऊ का करूभाऊ आम्हाला समजत नाही, त्यामुळे घडतंय। गुरुभाऊ हा सगळ्यात मोठा, हो ना, आता ते समजत नाही ना, गुरुभाऊ का करूभाऊ आहे हे समजत नाही। हो, एक मराठी भाषेतलं उदाहरण दिलं तुम्हाला मी।